नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सायन्स या विषयाची माहिती प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत. घरातील सेप्टिक टँकमधील निस्सारित पाण्याचे शुद्धीकरण होण्याची प्रक्रिया विलगीकरणाने होते. आइन्स्टाईन या वैज्ञानिकाने सापेक्षता सिद्धांतामध्ये प्रगती केलेली आहे. त्यानंतर शरीरावरील केस आणि नखे प्रथिनांचे बनलेले असतात. जे आपल्या शरीरावर केस आणि नखे असतात ते कशाने बनलेले असतात? प्रथिनयुक्त म्हणजे प्रथिनांनी बनलेले असतात. निळी काळी शाई बनवण्यासाठी फेरस सल्फेटचा वापर केला जातो. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, निळी काळी शाई बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? तर फेरस सल्फेटचा वापर केला जातो. जीवनसत्व ई हे अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. तर आपल्याला अँटीऑक्सिडंट म्हणून कुठलं जीवनसत्व काम करतं? तर ई हे जीवनसत्व काम करतं, लक्षात घ्या. तुरटीचा वापर हे रक्तप्रवाह थांबवण्यासाठी केला जातो. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत. चुन्याची निवडी दुधी बनवणारा हा वायू तर कुठला आहे तो वायू? कार्बन डायऑक्साईड CO2 याला म्हटलं जातं. तर तो काय करतो? CO2 चुन्याची जी निवळी आहे ती दुधी बनवते. धमनी काठिण्यता हा कोलेस्टेरॉलचा अतिपोषणामुळे होते. तर धमनी काठ्यांना कशामुळे होते? तर कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढल्यामुळे होतं, लक्षात घ्या. सजीवांच्या ऊर्जेचा उगम स्रोत कार्बोदके हा आहे. मेटाटेटिस हा कर्करोग या रोगाचा गुणधर्म आहे. कर्करोगाचा गुणधर्म कुठला आहे? तर मेटाटेटिस हा आहे, लक्षात घ्या. मिठाच्या अभावामुळे हायपोनायट्रोमिया हा रोग होतो. तर मिठाच्या अभावामुळे कुठला रोग होतो असं विचारलं काय सांगशाल? तर हायपोनायट्रेमिया हा रोग होतो, लक्षात घ्या. न्यूट्रोपेनिया हे तांब्याच्या अभावामुळे होतो. हिपॅटायटिस या रोगाचे विषाणू वहन आईकडून अर्भकाकडे होऊ शकते. शरीरातील सोडियम क्लोराईडची पातळी कमी झाल्यास स्नायूंना पेंडके येतात. स्नायूंना पेंडके केव्हा येतात? तर शरीरातील सोडियम क्लोराईड जे आहे तर त्याची पातळी कमी झाल्यामुळे येतात, लक्षात घ्या. अपमार्जक व साबण बनवण्यासाठी फेरस सल्फेट हे वापरतात. साबण आणि अपमार्जक बनवण्यासाठी कुठला पदार्थ वापरतात? फेरस सल्फेट याचा वापर केला जातो. आधुनिक आवर्त सारणी गण 2A यामध्ये आम्लारी मृदा धातू आहे. विद्युत बल्बमध्ये टंगस्टन हे तंतू वापरतात. तर लक्षात घ्या, जे आपल्या घरामध्ये बल्ब असतात, विद्युत बल्ब, त्याच्यामध्ये कुठली तार वापरलेली असते? ते तर टंगस्टन या धातूची तार वापरलेली असते, लक्षात घ्या. एखाद्या व्यक्तीचे योग्य वजन ठरवण्यासाठी ब्रोका निर्देशांक हे वापरतात. आयोडीनच्या अभावामुळे गलगंडा हा रोग होतो. तर हा महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. गलगंडा हा रोग कशामुळे होतो? तर आयोडीनच्या अभावामुळे होते. ज्या तापमानास पाण्याच्या वाफेने हवा संतुलित होते त्यास दवबिंदू तापमान असे म्हटले जाते. लाकडामधील सेल्युलोज हा मुख्य ज्वलनशील पदार्थ आहे. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल, लाकडामधील मुख्य ज्वलनशील पदार्थ कुठला? तर सेल्युलोज हा महत्त्वाचा पदार्थ आहे. बंदुकीतून सुटलेल्या गोळ्यांमध्ये गतिज ऊर्जा सामावलेली असते. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत. ध्वनी हे निर्वातात ऐकू येत नाही. तर ध्वनी कुठे ऐकू येत नाही? तर निर्वात पोकळी जी असते त्यामधून ऐकू येत नाही, लक्षात घ्या. थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती हे पाण्याचे असंगत आचरण यामुळे सुरक्षित राहतात. थंड प्रदेशातील जलचर प्राणी आणि वनस्पती कशामुळे सुरक्षित राहतात? तर पाण्याचे असंगत आचरण यामुळे सुरक्षित राहतात. पाणी या पदार्थाचे विशिष्ट उष्णधारकता किती आहे? तर 1 किलो कॅलरी किलोग्रॅम अंश सेल्सिअस इतकी आहे, लक्षात घ्या. पवनचक्की पवन ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जा यामध्ये करते. त्यानंतर डोळ्यांचा दृष्टी सातत्य या गुणधर्मावर चलचित्रपटाचे कार्य चालते. तर आपल्याला प्रश्न विचारला जाईल,
दृष्टी सातत्य या गुणधर्मावर कोणते कार्य चालते? तर चलचित्रपटाचे कार्य चालते. क्षकिरण म्हणजे विद्युतचुंबकीय लहरी होय. डोळ्यातील शंक्वा पेशी हे रंगाला प्रतिसाद देतात. तर कुठल्या पेशी रंगाला प्रतिसाद देतात? तर शंक्वा ज्या पेशी असतात त्या रंगाला प्रतिसाद देतात. आधुनिक आवर्त सारणीचा जनक म्हणून मेंडेलेव यांना ओळखले जाते. त्यानंतर आपण पुढील क्वेश्चन बघणार आहोत. अनुवंशशास्त्राचा सिद्धांत ग्रेगर मेंडल यांनी मांडला. तर अनुवंशशास्त्र सिद्धांत कोणी मांडला? तर ग्रेगर मेंडल यांनी मांडला. लक्षात घ्या. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू.